अरे खड़े तो रहो ना, तुमको बाबा भाजन मित्रांनो, भोकरदन नगर परिषद आहे. हे नगर परिषदचे शिव बदली झालेली असताना डबल इथं आलेले आणि निष्क्रिय शिव आहे म्हणाला काही हरकतच नाही. आतापर्यंत आम आदमी पार्टीना बऱ्याच वेळेस पत्रव्यवहार केला. ओपन स्पेसचा बद्दल आम्ही पत्र दिलेलं आहे, पाण्याच्या संदर्भात पत्र दिलेलं आहे, स्वच्छतेच्या संदर्भात पत्र दिलेलं आहे, दुर्गंधीच्या संदर्भात पत्र दिलेलं आहे. तरी अद्यापर्यंत आमच्या पत्राची कुठलीही दखल अधिकारी घेत नाही. हे निष्ठुरपणा आणि पोलीस स्टेशनच्या धमक्या दाखवतात. किरकोळ आवक जावकला बसलेले कर्मचारी, अन्याय कर्मचारी दलालामार्फत, एजंटामार्फत घरकुलचे 20-20 हजार रुपये वसूल करतात. ही एक खेदजनक बाब आहे. जे सुरळीत गोरगरिबाचे कामं व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं कामं न करता सतत या भोकरदन शहराची लूट ही नगर परिषद करत आहे. तर मला म्हणायचं, तुम्हाला आमचं पत्र म्हणजे हे कचराकुंडी टाकण्याकरता दिलेलं असतं आम्ही, का जनहिता करता दिलेलं असतं, का जनतेची दखल घेण्याकरता दिलेलं असतं, याचा अर्थ तुम्हाला आतापर्यंत कळला का? पहिला मुख्य अधिकाऱ्याला आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष व तालुक्यातील शहरातील कार्यकर्त्याचा प्रश्न आहे. तर आतापर्यंत कुठल्याही आमच्या पत्राची दखल तुम्ही घेतलेली नाही. आम्ही डायरेक्ट आता तुमच्याकडे तर तंबू ठोकलाच. आम्ही जवळजवळ 90 दिवस तुमच्या कार्यालयासमोर उपोषण केलेलं आहे आणि पत्रव्यवहारही बऱ्याचदा केलेला आहे. तर आम्ही जाऊन कमिशनरकडे बसणार. ही आता तुम्ही दखल घेणं खूप गरजेचं आहे. पाण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही सन्माननीय या जिल्ह्याचे खासदार काळेसाहेब जिल्हा अधिकाऱ्याला भेटले असताना तुम्ही 15 दिवसामध्ये पाण्याची व्यवस्था करतो. माजी नगराध्यक्ष देखील राजा भाऊ, पूर्ण आघाडीतील आमचे कार्यकर्ते, तुम्ही त्यांना देखील उल्लू बनवता. तर मग तुम्ही प्रश्न केव्हा सॉल्व करणार? शासनाकडे आमच्या पत्रव्यवहाराची तुम्ही दखल घेऊन पुढील तुम्ही कारवाई करता किंवा नाही हे देखील आम्हाला पत्रानं उत्तर भेटत नाही. तर यानंतर आम्ही काय करायला पाहिजे नसता याचे परिणाम आम्ही वेळोवेळी तुम्हाला पत्रानं उत्तर दिलेलं आहे. काही करता काही जर अनर्थ घडला तर याला नगर परिषद जबाबदार राहील. पोलीस स्टेशन म्हणजे त्यांना सुद्धा पाण्याची आवश्यकता आहे, त्यांना सुद्धा स्वच्छतेची आवश्यकता आहे. आम्ही ते पण याच्यामध्ये आहे. पोलीस स्टेशन देखील शहरातच आहे. तर हे समस्या पूर्ण शहराला जाणवतात आणि या शहराचा प्रश्न सॉल्व हे मुख्य अधिकारी करत नाही. हे दुःखदायक बाब आहे. तर माझं म्हणणं आहे, आमची दखल केव्हा घेणार? तुम्ही खासदाराला जुमानत नाही, तुम्ही नगरसेवक माजी नगर अध्यक्षाला जुमानत नाही, मग तुम्ही जुमानता कोणाला? हा प्रश्न आम आदमी पार्टीला पडलेला आहे. मित्रांनो, हे शहर जवळजवळ 25,000ची लोकसंख्या असताना येथील जनतेचे प्रश्न तुम्ही सॉल्व करू शकत नाही. तर मग हे शहर म्हणा का? ही का शोभा आहे का फक्त हे नगर परिषद म्हणून? वैयक्तिक तुम्ही पगारा असताना तुम्ही बाकी फक्त टेबलला लूट करण्याकरताच बसलेले आहे का? थोडंफार जनहिताचं देखील काम करा ना. हा आमचा प्रश्न, आम्हाला आम आदमी पार्टीला प्रश्न पडतो. तर अन्याय इथं एक बंद पडलेला इंजन, भंगार म्हणाव किंवा चालू म्हणाव किंवा शोभाव म्हणाव, याच्याकरता कोटीना इथं खर्च करून पंचायत समितीची जागा इथं अडकवून त्याला नगर परिषद कोटीनं खर्च करतं. मग हे पाण्याचा प्रश्न हा जनतेच्या आत्म्याशी तुम्ही खेळता आणि असा अन्याय ठिकाणी खर्च करता. तर माझं म्हणणं आहे,
की असं तुम्हाला तुमच्याकडे अन्याय फंड आहे तर हे या पाणी प्रश्नावर, स्वच्छतेच्या प्रश्नावर, डस्टबिन असो किंवा काय तुमची आमच्या तर लक्षात आलेलंच आहे, हे सफाईचे जे गुत्तेदार आहे आणि आतले काही 1-2 कर्मचारी आहे यांची पार्टनरशिप आहे आणि म्हणून हे धकावधकी करतात आणि शहराला स्वच्छता न करता दुर्गंधीचं साम्राज्य बनलेलं आहे. तर याची दखल घ्या. नसता कुठला काही अनर्थ जर घडला तर याला जबाबदार नगर परिषद राहील. हे आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष या नात्यानं इंटिमेशन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.